तर सकाळचं चाललं होतं माझं आवरायचं काम. माझं माझं चाललं होतं. अंघोळ झाली होती. लगेच माझं आवरायला घेतलं मी इथं. वरती आहे ना बोनिटेल घालून आहे ना वरती आंबाडा बांधून घेणार होती. कारण की करायचं आहे काम मला. कुठं जायचं तर नाहीये. मग त्याच्यामुळं असंच आपलं तयार होत आहे. सिंपल सकाळचं आवरणं होतं माझं. सकाळी झाडलोट झाली होती सगळी बाहेरची. फक्त माझंच राहिलं होतं आवरायचं. मग माझं घेतलं आवरायचं चहाचं म्हणजे चहा-पाणी चालूच होतं. आई दूध आणायला गेले नव्हते अजून. जायचे आहेत. मग म्हणलं तर माझं आवरून घ्यावं. सकाळचं बरं पडतं एकदा आवरलं म्हणजे परत टेन्शन नव्हतं 12-1 वाजेपर्यंत. म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत टेन्शनच नसतं. मग आहे ना इथं झाल्यानंतर आवरून माझं काशी काही दिसतं ते मी इथं आवरून माझं. तर त्यानंतर तुम्हाला थोडं बाहेरची व्ह्यू दाखवते. अशा प्रकारे काय होतं मस्त अशी फुलं लागली होती. इतकी भरपूर अशी ना फुलं लागली होती. सकाळच इथल्या शेजारच्या बायकांना येतात ना फुलं, तरी अजून भरपूर फुलं लागतात आहे ना झेंडूची आणि खूप दाट येतात आणि सुकत नाहीत बरं का फुलं लवकर. जसे झेंडूचे आहे ना हे सुकतात ना तसे हे लवकर नाहीत सुकत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. त्यानंतर हे बाहेरचा परिसर काय असा दिसत होता. अंगण एवढं मोठं आहे ना, जेव्हा गाड्या नसतात ना लावलेल्या, तर अंगण खूप मोठं दिसतं आणि जेव्हा गाड्या ते लावलं ना, तर अंगण जरा बारीक दिसतं. त्यानंतर आईने आणलं होतं दूध. इथं शिल्लक राहिलं होतं तरी 2 लिटर दूध आणलंच होतं. कारण की लागतं पाहुणे-रावळे येतातच आधीमध्ये. त्यानंतर सम्राट चाललं होतं तिथं कार्टून बघायचं काम. कार्टून लावून सकाळी उठल्या-उठल्या ना इथे येऊन बसला होता आणि जांभळ्या द्यायचं चालूच होतं त्याचं काम अजूनही. तर त्यानंतर चला आपण करू चहा इथे. मग इथं चहा ठेवला मी. साईडला दूध तापतंय. त्यानंतर चहा खारी घेतली मला खाण्यासाठी. सकाळ-सकाळ त्यात ह्या दोघांना पण दिलं. ब्रश करून फक्त झाला होता ह्यांचा. त्यानंतर आईने केली देवपूजा. तुळशीला अगरबत्ती लावून घेतली. आईनेच लावली होती. मी तर काही लावली नाहीये. तर आईनेच आईची देवपूजा चालू होती सकाळच्या टायमिंगला. माझं होत नाही करणं. माझं दुसरीच कामं चालू असतात. त्यानंतर मग मुलांची अंघोळ झाली का मुलांचं घेतलं आवरायला त्यांचं आहे ना पावडर ते लावायला. तर असा माझा गेला आजचा दिवस.